हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आज जरा म्हटलं बाहेरची जी आपली कामं पेंडिंग राहिलेली आहेत ती कंप्लीट करून घेऊयात। तर ती सगळी आमची कामं करत आहोत आम्ही दोघं, मी आणि चिनुल्या। तर काय करतोय तर दारात खूप जास्त गवत उगवलेलं होतं, काही झाडं मी लावलेली होती, तुळशीचं रोपटं लावलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये आत्ताच दिवाळी झाली ना, खूप सारे फटाक्यांचा कचरा सुद्धा होता। म्हणजे जी छोटे मोठी जी कागद होती ना फटाक्यांची ती पण खूप जास्त अडकलेली होती आणि म्हटलं हे सगळं जागा क्लिनिंग करावं। आणि तसंच 2-3 तुळशीची रोपं सुद्धा आली होती, तर ती सुद्धा मला लावायची होती। तर म्हटलं थोडंसं माती वगैरे वरखाली थोडीशी केली म्हणजे कसं छान दिसतं ना, मग तसं सगळं केलं। तिथलं थोडंसं साफसफाई केली आणि त्याचबरोबर नारळाच्या झाडामध्ये 2 छान अशी मस्त तुळशीची रोपटी आली होती, तर ती 2 रोपटी सुद्धा मी तिथे लावायला घेतली। तर त्याचबरोबर चिनुल्याची बघा कशी मस्त मजा मस्ती चालली आहे, थोडीशी त्याने पण मला मदत केली आणि त्याच्यानंतर थोडा खेळतोय। आता तो खेळतोय आणि माझं लक्ष नाहीये असं काही नाहीये बरं का, लक्ष आहे त्याच्याकडे, व्यवस्थित लक्ष आहे आणि त्याच्याशी बोलत बोलतच माझं काम चालू आहे, कारण त्याच्याकडे लक्ष नाही ठेवलं तर कसं चालेल बरं। तर बघा आता किती सुंदर अशी मस्त तुळशीची रोपटी मी 2 लावलेली आहेत। ही 2 आता मी नवीन लावलेली आहेत, हे जुनच आहे, अगोदरच मी लावलेलं होतं। आणि त्याचबरोबर जो ओवा मी लावलेला होता त्या ओव्याला पण मस्त अशी आता पानं फुटायला लागलेली आहेत, बघा मस्त पानं फुटायला लागलेली आहेत। तर त्या शेजारी एक आहे फुलाचं झाड, तर त्यांनी सुद्धा आत्ता आत्ता कुठे जीव धरलेला आहे। तर असं मस्त वातावरण पण खूप छान झालेलं आहे आणि ढग पण किती सुंदर दिसत आहेत ना, किती छान मस्त आकाश दिसतंय ना, आज मस्त वातावरण आहे। आणि आमचं सगळं तिथलं जे झाड वगैरे लावायची होती, मातीवर खाली करायची होती, तर ते सगळं आम्ही केलं आणि बरोबर दरवाजाच्या समोर आहे ना, त्याच्यामुळे दिसायला पण अतिशय सुंदर दिसतं, मस्त दिसतंय। मी आता तुम्हाला दाखवते बघा, खूप छान दिसतं दिसायला पण, म्हणजे अगदी दरवाजा उघडला की समोरच हे सगळं दिसतंय आणि छान व्यवस्थित असेल ना तर मग मस्त वाटतं। असंच सगळं माझं चाललं होतं। तर सगळं माझं आवरलं, त्याच्यानंतर चिनुल्याला झोपवलं। चिनुल्या झोपल्यानंतर थोडा वेळ मी रील्स केले आणि त्याच्यानंतर जेव्हा चिनुल्या उठला ना तर मम्मा ये ना माझ्या जवळ झोपायला, तर मला येऊन परत झोपवलं आणि त्याने तिथे, आणि डोळ्यात पाणी यासाठी आलं तर मी त्याच्या गालावरती एक छानशी गोडशी पापा दिली आणि त्याने पण झोपेत असताना सुद्धा परत उठून मला एक गोड पापा दिली आणि मग पोरगा परत झोपला। म्हणजे कसं असतं ना, किती निरागस मन असतं ते, की त्याला कसं म्हणजे काही कळतच नाही ते तिथे मी काही शब्दच वापरू शकत नाही, त्यामुळे डोळ्यात असं टचकन पाणी आलं। तर त्याच्यानंतर थोडा वेळ त्याच्यासोबत झोपले तिथे त्याच्याजवळ, तो गाढ झोपला, त्याच्यानंतर उठले। तर आता दिवाळीचं वगैरे सगळं काढावं म्हटलं आणि त्याचबरोबर ते धुवायचं सुद्धा होतं ना, जरी ठेवायचं म्हटलं तरी सुद्धा ते तोरण वगैरे त्यांना खूप जास्त धूळ बसलेली होती, तर मग ते सगळे काढले मी, दुसरं तोरण दाराला लावलं आणि आता ते धुवून ठेवायचे होते मला, कारण धूळ बसलेली होती, शेवटी दारात असतं ना, धूळ खूप जास्त बसते तिथे, तर धूळ बसलेली होती। आणि मीच हे बनवलेले तोरण आहेत आणि 100% वॉशेबल असे तोरण आहे ते, तर ते मला आता धुवायचे होते। तर त्यासाठी मी ते सगळे काढल्यानंतर बादलीमध्ये निरमा पावडर, जी डिटर्जंट आपण यूज करतो ते डिटर्जंट टाकलं आणि त्याच्यामध्ये मी असे भिजवून ठेवले। तर साधारण मी आता हे अर्धा पाऊण तास असेच भिजवून ठेवणार आहे, तोपर्यंत जी बाकीची कामं आहेत माझी ती मी करून घेणार आहे। तर बाकीची कामं म्हणजे काल असं झालं, यांनी येताना 4 किलो कांदे आणले। बापरे, कांदा इतका महाग आहे ना, तुम्हाला काय सांगू, आमच्याकडे तर कांदा 70 आणि 80 रुपये चालू आहे अजून सुद्धा, पण यांना काय यांना 100ला 4 किलो असा कांदा मिळाला आणि मला ह्यांनी फोन केला की आणू का म्हणून, म्हटलं जर मिळत असेल ना एवढा स्वस्त तर खरंच घेऊन या, पण म्हटलं कांदा पहिला पहा, जर चांगला कांदा असेल ना तरच आणा, नाही तर म्हटलं आणू नका, नाही तर आपण 100 रुपये सुद्धा खूप मोठी रक्कम असते आणि ते आपण अशीच घालवणार खराब कांद्यासाठी, तर ते बरोबर नाही ना। पण कांदा मात्र चांगला आहे बघा, तरी सुद्धा म्हटलं की नाही का थोडंसं आपण लक्ष ठेवूयात आणि व्यवस्थित कांदा, म्हणजे एक जरी सडका कांदा असेल तर तो बाकीचे कांदे खराब करेल। तर मध्ये टोमॅटोला इतका जास्त भाव आलेला होता आणि आता कांदा खरोखर रडवायला लागलेला आहे, इतका महाग कांदा झालेला आहे। जनरली मी कांदा डायरेक्ट पोत्यानेच घेते, पण आता कसं आहे ना ते पण संपलेलं आहे आणि नेमका त्याच वेळेला कांदा इतका जास्त महाग झाला। अजून सुद्धा आता मी परवा विचारला होता ना तर होता 80 रुपये,
तर आता माहित नाही अजून कधी कमी होणार आहे, पण काल यांना मिळाला ना तर मग म्हटलं घेऊन या, फक्त म्हटलं बघून घेऊन या. पण कांदा मस्त आहे. काही कांद्यांना मोड आलेले आहेत आणि थोडंसं असं नाही का मऊ झालेले आहेत कांदे आणि मोड आलेले आहेत त्यांना. तर मग मी ते काय करणार आहे, असे फेकून नाही देणार आहे, तर वरती टेरेसवरती कुंड्यांमध्ये लावते, म्हणजे त्यांना छान अशा मस्त पाती येतील. फेकून कशाला द्यायचा, आपण त्यासाठी जर पैसे मोजलेले आहेत. जसं टोमॅटोने ह्या वर्षी रडवलं होतं ना, तसंच कांदा खरं तर दरवर्षीच रडवतो, पण ह्या वर्षी अजून तो कमी व्हायचं नावच घेणं झालंय. तसं एक 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 वेचून मी प्रत्येक कांदा पाहून मग त्याच्यानंतर मी टोपल्यामध्ये ठेवला. कारण एक जरी कांदा त्यातला खराब निघाला असता ना तर अवघड झालं असतं. आणि कांदा सध्या महाग असल्यामुळे कांद्याचा वापर पण इतका कमी करतेय मी, म्हणजे भाजीसाठी पण अर्धा कांदा वापरायचा आहे आणि अर्धा कांदा जर आपल्याला नाही लागत आहे ना तर तसाच फ्रीजमध्ये ठेवून देते. नको बाबा जाऊ दे, नंतरच्या भाजीला संध्याकाळच्या भाजीला होईल वगैरे असा विचार होतोय. माझ्यासारखं तुमच्या पण बऱ्याच घरांमध्ये असा विचार होत असणार आहे की नको एवढं नको काही करायला, कारण कांदा खूपच महाग आहे. तर असं मी सगळे कांदे वेगवेगळे केले. हे 5-6 कांदे ज्यांना मोड आलेले होते ते साईडला करून घेतले आणि ते आता नेणारे मी टेरेसवरती. तर मी आता उठवला चिनूला झोपलेला होता माझा आणि त्याला मी उठवलं, कारण म्हटलं चल आपल्याला टेरेसला जायचं. आणि टेरेसला जायचं म्हटलं पटकन उठतो. तर तोरण मी धुवून आणले होते. तर हे काय केले मी, फक्त डिटर्जंट पावडरमध्ये आता मी भिजवलेले होते साधारण अर्धा पाऊण तास, आणि ते फक्त नॉर्मल पाण्याने वॉश केले आणि आणलेत. आणि आता हे वरती असे सुकायला घालते, सुकतील ते व्यवस्थित असे सुकतील, त्याला सुकायला जास्ती काही वेळ लागत नाही. तर इतकं सोपं, आपल्याला ते काही घासत वगैरे बसायची नाही तर ते खराब होतात. तर त्याच्यानंतर मग 2-3 कुंड्या रिकाम्या होत्या, तर त्यांच्यामध्ये मी कांदे लावायला घेतले. आणि त्याचबरोबर जी माझी मोठी कुंडी आहे ना त्याच्यामध्ये पण कांदे लावणार आहे मी, म्हणजे छान पाती येतील. मध्ये मी लावलेले होते पण ते असेच काढून टाकले मी, पण आता परत लावते, येतील छानपैकी. म्हणजे कसं आहे, भाजी नसेल ना तरी सुद्धा भाजी पटकन अशी जायचं टेरेसवरती घेऊन यायची भाजी, असं जरा सोपं पडतं. आणि खरोखर हे जरा चांगलं होतं. आता मी आळू वगैरे लावलेले आहेत ना, तर आता बघा तिथे पण एक भाजीचा आळू दिसतोय तुम्हाला टाकीच्या साईडला, तर मस्त वाटतं जरा. आणि आपल्याच टेरेसवरची भाजी खायची जी मजा असते ना ती थोडीशी वेगळी असते, की आपण त्यांना जगवलंय, आपण हे केलंय आणि ती भाजी मस्त वाटते खायला. तर माझी 2-3दा आळूची भाजी तर झाली करून. आता कांद्याची पात मी परत लावली आहे. तर मस्त कांद्याची पात पण आता त्याला छान कांदे आल्यानंतर, मस्त पाती आल्यानंतर मग ती पण मस्त भाज्या करता येतील ना त्याच्या पण. तर बघा चिनूला पण किती छान मस्त कांदे लावते. माझ्या चिनूलाच एवढं मात्र असतं, जे मम्मा करणार ना तेच तो करणार, जिथं कुठं मम्मा जाणार ना तिथं तो जाणार. शेवटी जे म्हणतात ना सावली, तशी माझी सावली येते. जिथे जिथे मी जाईल ना तिथे तिथे तो असलाच पाहिजे. आणि जरी मी नसेल ना तरी तो अशा काही गोष्टी करून दाखवतो ना की त्याच्यावरून कोणी पण म्हणेल की ही ना माझी सावली, असं काहीतरी करून दाखवतो. आज तर त्याने खरंच मज्जा करून घेतली आहे. सकाळपासून बाहेर आहे पोरगा आणि मस्त मजा मस्ती चालली आहे त्याची. आणि आता कांदे लावतोय कांदा पात काढण्यासाठी बघा. म्हणजे त्याने डायरेक्ट मी ज्या प्लेटमध्ये कांदे आणले होते ना ती प्लेटच हातात घेतली, म्हणे नाही मम्मा मलाच करायचंय म्हणून तू नको करू. त्याला फक्त असे माती थोडीशी लांब लांब करून देते, म्हणजे मग त्याच्यामध्ये तो बरोबर कांदे रवतोय मस्तपैकी कांदा पातीसाठी. तर असं सगळं आमचं आज चाललेलं होतं. म्हणजे ओव्हरऑल आज जी वरची जी कामं राहिलेली होती ती कामच केली. आणि मुळात दारातलं मला स्वच्छ करायचं होतं, ते खूप दिवस झाले राहत जात होतं, पण आज फायनली मी ते कम्प्लीट केलं. आणि दिसायला जरा बरं दिसतं ना दारात. किती आपण रोजचं झाडलं ना तरी सुद्धा जो डीप क्लिनिंग आपण जे म्हणतो, जे गवत वगैरे उगवलेलं असतं ते काढणं पण तेवढंच महत्वाचं असतं. त्यामुळे थोडासा वेगळा लुक येत असतो. तर ते आज केलं.